बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। नमस्कार, मी प्रवीण पाटील आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल बिंदास न्यूज। महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे यांच्या कारवायांची जोरदार चर्चा सुरू आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेमुळे भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली आहे। एवढंच नव्हे तर गावोगावी जात या ठिकाणी भेसळ दुधावरती सुद्धा धाड टाकण्यात आला। दूध भेसळ, बनावट पनीर आणि इतर खाद्यपदार्थांवर सुरू असलेल्या या कारवाईनंतर आता एक नवीन प्रश्न चर्चेत आलाय। हो, भेसळ पूर्णपणे जर थांबली तर दूध 100 रुपये लिटर होणार का, असा प्रश्न काही जणांच्या मनात आहे। काही जणांचं म्हणणं आहे की बाजारात उपलब्ध असलेल्या दुधांपैकी मोठा हिस्सा भेसळीचा आहे, त्यामुळे कारवाया वाढल्यास हा भेसळ पुरवठा कमी होऊन शुद्ध दुधाला भाव मिळू शकतो आणि दर वाढू शकतात। दुसरीकडे तज्ञांचं म्हणणं आहे की दुधाचे दर केवळ भेसळीवर अवलंबून नसतात। जनावरांचा चारा, उत्पादन खर्च, वाहतूक आणि बाजारातील मागणी पुरवठा हे घटकही तितकेच महत्वाचे असतात। म्हणूनच भेसळ थांबली म्हणजे दूध 100% 100 रुपये लिटर होईल असं सध्या तरी निश्चितपणे म्हणता येणार नाही। मात्र एक गोष्ट नक्की आहे, जर भेसळखोरांवर कठोर कारवाई सुरू राहिली तर ग्राहकांना अधिक शुद्ध आणि दर्जेदार दूध मिळू शकतं। तसेच प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा जो मोबदला आहे तो मिळू शकतो, म्हणजे दुधाला योग्य दर मिळू शकतो। या संपूर्ण प्रकरणाकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। तुम्हाला या संपूर्ण गोष्टींबद्दल काय वाटतं? भेसळमुक्त दूध मिळवण्यासाठी किंमत थोडी वाढली तर चालेल का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मांडा। यासोबतच जर तुम्ही दूध उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्या मते दुधाला किती रुपयांपर्यंत भाव मिळाला पाहिजे हे सुद्धा मत मांडायला विसरू नका। धन्यवाद।